हॅलो एव्हरीवन, आय एम मिसेस प्रिमल. बघा, मी माझ्या क्लासमध्ये नेहमी मुलांना उदाहरण देते एक, जे आज तुमच्यासोबत शेअर करते. जर आपण 3 तासाचा एखादा मूव्ही पाहिला तर आणि मुलांना त्याची स्टोरी जर विचारली ना, मुलं अगदी डिटेलमध्ये ती स्टोरी सांगतील. 3 तासाची 4 तासाची सुद्धा ते करू शकतील त्या स्टोरीला. त्या मूव्हीमध्ये जर एक 5 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी आलं तरी त्यांना त्या पिल्लाचं नाव सुद्धा सांगता येणार आहे. पण ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसतायत त्यावेळेस त्या आन्सर्सची साईज बघतात. हे इतकं 1 पेजचं आन्सर आहे, 1.5 पेजचं आन्सर आहे, टीचर आमच्या लक्षात राहणार नाही, पाठच होत नाहीये, लर्नच होत नाहीये. मग हे असं का होतंय? 3 तासाची मूव्ही लक्षात राहते आणि एक पेजचं आन्सर लक्षात राहत नाही, असं कसं काय? कारण मूव्ही पाहताना त्यांनी फ्री माइंडने ती मूव्ही पाहिलेली आहे, एन्जॉय करत करत ती पाहिली आहे, त्यामुळं ती 100% ग्रास्प झाली, पूर्ण लक्षात राहिली. आणि अभ्यासाला बसतानाच त्यांच्या माइंडमध्ये काय असतं, हे जड आहे, काहीतरी कंटाळवाणं आहे, त्यामुळं हे एक पेजचं आन्सरसुद्धा त्यांना जास्त वाटतं. सो अभ्यास करताना फ्रेश माइंडने बसा मुलांनो. कोणतीही गोष्ट खूप मोठी नाही आहे, फक्त कन्सेप्ट समजून घेतली तर 1 पेजचं काय 4 पेजचं आन्सर ही खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहता येईल, लक्षात ठेवता येईल.